वाघभीड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन आणि धार्मिक स्थळ असलेल्या सात बहिणीच्या डोंगरावर पुन्हा एकदा मधमाशांच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे। नवस फेडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चौघांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला, ज्यामध्ये एका 3 वर्षीय मुलीचाही समावेश आहे। या घटनेमुळे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव हे पर्यटन स्थळ पुढील आदेशापर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। शंकरपूर येथील चाचरकर कुटुंब आपल्या मुलीचा नवस फेडण्यासाठी डोंगरावर गेले होते। पूजा विधी सुरू असतानाच मधमाशांच्या थव्याने भाविकांवर हल्ला केला। यामध्ये पुजारी विठ्ठल चाचरकर, नथू चाचरकर, कविता चाचरकर आणि सायली चाचरकर, सुनीता चाचरकर हे गंभीर जखमी झालेत। जखमींना तातडीने गोविंदपूर व तळोधी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलीस आणि वनविभागाच्या पथकाने तातडीने धाव घेतली। तळोधी पोलीस आणि तळोधी वनविभागाची टीम, वनकर्मचारी व स्वाब नेचर केअर संस्थेचे यश कायरकर, जीवेश सयाम यांच्या चमूने रेस्क्यू ऑपरेशन राबवून जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढले। 7 बहिणी डोंगरावर मधमाशांच्या हल्ल्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी सुद्धा 2 ते 3 घटनेत अनेक पर्यटक जखमी झाले असून तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। अनेकदा पर्यटक प्रशासकीय सूचनांचे पालन करत नाहीत, ज्यामुळे अशा दुर्घटना घडत असतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्थापन समितीने आता ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे।